देखील उल्लेख केला की साहेबांचं या विभागामध्ये कार्य हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कार्यतत्पर असणारं असं एक व्यक्तिमत्व आदरणीय श्री मंगेशजी कुडाळकर साहेबांना आपण नेहमी सातत्याने या विभागामध्ये पाहतो आणि प्रत्येक शासकीय निर्णयामध्ये आदरणीय हितेशजी माने साहेबांचा सर्वाधिक महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा हा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 ताकदवर संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे एकीकडे असेल राजेश 11 आणि दुसरीकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय कुर्ला स्पार्टन. अभि 11 कुर्ला स्पार्टन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. खरं तर नाणेफेकीचा कौल जिंकला होता अभि 11 कुर्ला स्पार्टन संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. खरं तर या अगोदरची लढत आपण पाहिली, धावांचा यशस्वी पाठलाग मैदानाच्या आतमध्ये झाला. पहिला अर्धशतक वीर आपल्याला या स्पर्धेतला मिळाला. पंचांचा सामना सुरू होण्याचा होतो इशारा. लेट्स प्ले, द गेम इज ऑन. या विभागाचा वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर दीपक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर या खेळाडूवरती नजरा असतील. अभि कुर्ला स्पार्टन ही संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेला असतो त्या त्यावेळेला या खेळाडूवरती मात्र विशेष लक्ष आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं तमाम क्रीडा रसिकांचं. जसं पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 2 मोठी नावं आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली आणि त्या दोनही खेळाडूंना आपल्या नावारूपाला साजेसा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवला आणि तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली. ती या स्पर्धेतील पहिल्या अर्धशतक वीरानं अर्थातच 10 षटकारांची आतषबाजी करत असताना सुमितनं मात्र आपलं वैयक्तिक अर्धशतक या स्पर्धेमध्ये पूर्ण केले. इथे गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर दीपक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये DPK या नावाने देखील हा खेळाडू या विभागामध्ये प्रचलित आहे. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये या खेळाडूची गणना केली जाते आणि याही खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग नेहमीच गर्दी करताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालाय. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं यावेळेला मात्र पायड लाईनचा चेंडू होता, थोडासा दिशा भरकटला आणि त्याचा मात्र फायदा उचलत असताना कमालीचा फटका फलंदाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला येतोय फरदीन काझीच्या बॅट मधून कमालीचा स्ट्रोक, षटकार. आणखीन एक व्यावसायिक क्रिकेट मधलं मोठं नाव मित्रांनो गेल्या मागील 3 ते 4 वर्षामध्ये या खेळाडूंना मात्र काय दबदबा निर्माण केलाय. फरदीन काझी नावाचा वादळ मैदानावरती गोंगावणार का आणि या वादळाला कितपत शांत ठेवलं जाणार. DPK अर्थात दीपकच्या माध्यमातून यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, इनफिल्ड क्लिअर केलाय आणि चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. फरदीन काझीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार चौकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अविश्रांत मेहनत, कठोर परिश्रम आणि या सर्वातून साकारलेली फरदीन काझीची ही फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. या वर्षीचं हे 10वे पर्व आपण कुर्ला प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून पाहतोय. मधले काही वर्ष ही स्पर्धा आपल्या भेटीला येऊ शकली नाही, परंतु आता तेवढ्याच दिमागदार पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे संधी निर्माण केली होती, DPK न प्रत्युत्तर दिलं होतं फरदीन काझीला. मात्र असं म्हणतात ना की दैव देतं आणि कर्म नेतं. इथे क्षेत्ररक्षणाला झेल घेण्याची संधी होती, संधी गमावली गेली. या प्रकारचे हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. थोडासा नाखुश, थोडासा नाराज आपल्या क्षेत्ररक्षकावरती, कारण विकेट महत्वाची होती. फरदीन काझी नावाचा वादळ या मैदानावरती गोंगावणार याची पूर्व कल्पना DPKला देखील आहे. असं म्हटलं जातं की आग पाणी आणि दीपक से नाही खेळना. अगदी त्याच प्रकारचा खेळ मात्र दीपकने इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षेत्ररक्षणाची साथ ही सर्वाधिक महत्वाची असते. शेवटचा चेंडू शिल्लक. आणखीन एक रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा मानस. इथे अपील जोरदार आहे, परंतु या अपील मध्ये अति उत्साह, आत्मविश्वासाची कमी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक पहिलं या ठिकाणी होतंय समाप्त. धावा धावफलकावरती येत आहेत. 6 चेंडूंचा सामना केला फलंदाज फरदीन काझीनं आणि धावा उभारल्या. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 16 धावा. एक चांगली सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी नक्कीच तमाम युवा खेळाडूंचा आदर्श बनलेला आणि अगदी कमी वेळामध्ये ज्या खेळाडूंना आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं असा फरदीन काझी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
थोडासा विचार विनिमय चर्चा सल्ला मसलत सर्व काही मैदानाच्या आतमध्ये होत असताना आणि असं म्हटलं जातं ना की तुम्हाला बाद करण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत आणि ते कट रचताना आपल्याला अभि कुर्ला स्पार्टन हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेळ या ठिकाणी थोडासा जास्तचा खर्च केला जातोय त्यामुळे विनंती आहे 40 मिनिटांमध्ये आपल्याला पहिलं सत्र समाप्त करणं अनिवार्य आहे. या गोष्टीची आपण दखल घ्यायची या गोष्टीची आपण विशेष लक्ष द्यायचं आहे या गोष्टीकडे की 40 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिलं सत्र समाप्त करायचं आहे आणि त्याकरता आवश्यक त्या हालचाली मात्र मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. अंतिम चेंडू निर्धाव फेकला गेला होता. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. नवीन चेंडू या ठिकाणी दिला जाईल. खरं तर दोनही बाजूने नवीन चेंडू वापरण्याचा निर्णय या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून घेतला गेला. एक खूप चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 8 षटकांचे सामने ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट. प्रत्येक खेळाडूला आपले कलागुण दाखवण्याची समान संधी मिळावी. प्रत्येक खेळाडूमध्ये असणारे जे प्रतिभा आहे प्रत्येक खेळाडूमध्ये असणारी जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला योग्य न्याय मिळावा आणि या अनुषंगाने मात्र 8 षटकांचे सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या 8 षटकांच्या सामन्यांमध्ये हे जे आयकॉन खेळाडू म्हणून ज्या व्यावसायिक दर्जाच्या खेळाडूंची निवड केली गेली आहे ना त्या खेळाडूंची देखील कस लागताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाले. अगदी पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर एरवी सर्वत्र टेनिस क्रिकेट विश्वाचे वारे जोरात गोंगावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि बहुतांश स्पर्धा ह्या 4 किंवा 5 षटकांच्या होताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सुरुवातीचे सामने 5 षटकांचे आणि त्यानंतरचे सामने 4 षटकांचे. त्यामुळे खूप कमी खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळते. परंतु जर का अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्यानं होत राहिल्या जिथे 6, 8 किंवा 10 षटकांचे सामने खेळवले गेले तर मात्र प्रत्येक खेळाडूला त्याची गुणवत्ता सिद्ध करण्याची समान संधी ही नक्कीच मिळू शकते आणि ही एक खूप चांगली संकल्पना मात्र या स्पर्धेच्या सर्वच आयोजकांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर यावर्षी जय कुडाळकर साहेबांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलं आणि गेली 2 ते 3 वर्ष झालं सातत्यानं साहेबांची खूप चांगली साथ या स्पर्धेला मिळते आणि साहेब जेव्हापासून या स्पर्धेला जुडले गेलेत ना तेव्हापासून ही स्पर्धा आणखीनच नावारूपाला येताना आणि दरवर्षी सातत्यपूर्ण नाविन्य काहीतरी देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून घेतला जातो आणि यावर्षी या स्पर्धांचं 10वं वर्ष आणि या 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मात्र ऑल इंडिया ओपन खेळाडूंचा समावेश ॲज अ आयकॉन या स्पर्धेमध्ये केला गेलाय. त्यामुळे या स्पर्धेला मात्र एक वेगळी उंची येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यावेळेला लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय जाणून बुजून चेंडूला उंची दिली इनफिल्ड क्लिअर केलाय आणि चेंडू मात्र वन बाउंड सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. आसिफ या गोलंदाजावरती इथे मात्र हल्ला बोल केलाय. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू द क्रीज सांगणारा हा चौकार फलंदाज चिट्टूच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. टप्पा पडून चेंडू त्या प्रेझेंटेशन बॉक्सला लागलाय. आमचे हे स्वयंसेवक देखील त्या ठिकाणी आहेत. चला जे प्रेक्षक टॉस बॉक्स मध्ये आहेत ना त्यांना विनंती आहे मित्रांनो आपण थोडंसं मागे यायचं आहे. पण प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं मागे या. पंचांना निर्णय घेण्यासाठी थोडंसं त्या ठिकाणी चित्र क्लिअर असू द्या. चेंडू पहा जो मंच आपण पाहतोय ना मैदानाच्या आतमध्ये त्याला जर थेट चेंडू स्पर्श केला तर षटकार आहे आणि जर का वन बाउन्स लागला तर मात्र चौकार आहे. अभि कुर्ला स्पार्टन आणि सो इट्स अ 6. पंचाने आपला निर्णय त्या ठिकाणी स्वतः आले पाहिलं आणि त्यानंतर पंचाने मात्र निर्णय घेतला की इट्स अ 6. 6 धावा आहेत. चेंडूने देखील पाहिलं होतं की हा चेंडू थेट त्या ठिकाणी स्पर्श झालाय. स्वयंसेवकांना विनंती आहे की आपली जबाबदारी ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे आमचे जेवढे व्हॉलेंटियर्स आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण विशेष लक्ष या ठिकाणी द्यायचं आहे. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. थोडासा फिंगर्स रोल केल्या गेल्या होत्या परंतु प्लेसमेंट पहा टायमिंग आहे या फटक्यामध्ये आणि चेंडू मात्र वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक KPL चौकार. चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर
आक्रमण केला जात आहे, हल्ला प्रति हल्ला सर्व काही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ही स्पर्धा आहे मानाची, स्पर्धा आहे सन्मानाची. 10वे पर्व या स्पर्धेचा आपण पाहतोय. कुर्ला प्रीमियर लीग 10व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आहे. तर हे 10वं पर्व नव्हे तर गर्व आहे. कारण एखादी स्पर्धा सलग 10 वर्ष सातत्यपूर्ण सुरू ठेवणं हे एक आव्हानात्मक असतं आणि हे आव्हान मात्र स्वीकारलंय. इम्रानबाई असतील, अनिलजी राठोड असतील आणि त्याचबरोबर संपूर्ण वायसीसी ग्रुप कुर्ला असेल. त्याचबरोबर यावर्षी जर आपण पाहिलं तर विशेष सहकार्य ज्यांचा सातत्याने उल्लेख होतो. यावेळेला मात्र पुन्हा एकदा इनफिल्ड क्लिअर. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची फलंदाजी केली जाते याचं उत्तम उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फरदीन काझी शो आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्या बॅट मधून तब्बल 16 धावा, ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आला. तर यावेळेस मात्र आपण पाहतोय चिट्टू मैदानाच्या आतमध्ये आपली धमक या मैदानावरती दाखवतो आणि कमालीचा खेळ करत असताना गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडलाय. पहिल्या 3 चेंडूवरती आले 3 मोठे फटके, अर्थातच 6-4-4. 3 चेंडूमध्ये 14 धावा वसूल केल्यात आणि फरदीन काझीला देखील दाखवून दिलं की होय, माझ्या बॅट मध्ये देखील या प्रकारचा खेळ हा नक्कीच येऊ शकतो. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, यॉर्क लेनचा चेंडू फेकला गेला. वेगवान गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूला संबोधलं जातं, अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये हा चेंडू केला, अक्षरशः खोदून काढलाय. हा चेंडू सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती आले. एक महत्वाची गोष्ट, दोनही खेळाडूंची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली ना तर सकारात्मक पॉझिटिव्ह अप्रोचनं हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वावर आहे आणि अगदी त्याच वेळेला ढिसाळ बॉडी लँग्वेज थोडीशी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये होतोय बदल. रिव्हर्स स्वीप करता एक क्षेत्ररक्षक थर्ड मॅन रिझन मध्ये तैनात केला जातो, वाईड थर्ड मॅन रिझन मध्ये, आणि एक क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला. अर्थातच लॉंग ऑन आणि लॉंग ऑन खुलं आहे. चॅलेंज आहे इथे फरदीनला अक्रॉस द लाईन आणि पुन्हा एकदा काय कमालीचा खेळ. इथे मात्र जणू मानवंदना दिली जाते आहे. काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि हा खेळ पाहण्यासाठी मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा आतुरल्या होत्या आणि फरदीन काझी काय कमालीचा खेळ मैदानावरती साकारतोय. तमाम उपस्थित क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचं पारणे फेडणारे 101 दर्जेदार फटके मात्र फरदीन काझीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती आल्यात या षटकारानं. 37 रन्स ऑन द बोर्ड. तर या दरम्यान पारितोषिकालय विजयजी नंबियार साहेब यांच्याकडनं मात्र फरदीन काझीने जर वैयक्तिक अर्धशतकीय खेळी या ठिकाणी साकारली तर कॅश प्राइज 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. पहिला अर्धशतक वीर आपल्याला पाहायला मिळाला आणि याही वेळेला आता मात्र थांबायचं नाही, गड्या थांबायचं नाही. हा खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना काय कमालीची फलंदाजी, अक्षरशः बरसलेत, तुटून पडलेत आणि या षटकामध्ये या संपूर्ण स्पर्धेतलं आतापर्यंतचं सर्वाधिक महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालंय. 27 धावा या षटकामध्ये आल्यात. खरं तर या अगोदर शेवटचं षटक आपण पाहिलं होतं जिथे सुमितने 5 चेंडू 5 षटकार लगावले होते, 30 धावा आल्या होत्या. ते सर्वाधिक महागडं षटक होतं आणि आता त्यानंतर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेतलं दुसरं सर्वाधिक महागडं षटक 27 धावांचं राहिलं, ज्यामध्ये 3 षटकार 2 चौकार 1 सिंगल आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाली. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. या षटकारानं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात 43 धावा, 43 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस आमच्या समवेत गुणसंख्यांक लेखक अर्थात स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत सय्यद आकिब. खूप चांगली लेखणी आहे त्यांची. मॅन विथ अ गोल्डन फिंगर आपण त्यांना म्हणूयात, कारण या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा आपल्याला त्यांच्या लेखणीतून नक्कीच पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कृष्णा गवळी यांचं देखील या ठिकाणी मॅन फ्रॉम सोलापूर कृष्णा गवळी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. श्रेयस देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील. पहिल्या सामन्यामध्ये आपण सुमित डेकडे वर्सेस कृष्णा सातपुते हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. यावेळेला फरदीन काझी मात्र कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि विजयजी नंबियार साहेब यांच्याकडनं मात्र पारितोषिक आलंय. फरदीन काझीने जर वैयक्तिक अर्धशतकीय खेळी या मैदानावरती साकारली तर मात्र कॅश प्राइज 1000 रुपयांचा पारितोषिक हे त्याला दिलं जाईल. 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 43 धावा धावफलकावरती आहेत आणि एका यशस्वी पर्वाची सुरुवात याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य मात्र तमाम
कुर्ला वासियांना या ठिकाणी पाहायला मिळते। फक्त कुर्लाच नव्हे तर कुर्लाच्या आसपासच्या परिसरामधून देखील आता प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने आमच्या समोर या ठिकाणी जुळला जातं आणि अगदी त्याच वेळेला यूट्यूबच्या माध्यमातून देखील शेकडो दर्शक या स्पर्धेचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि का असू नये, आज या कुर्ला नगरीमध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे अवतरलेले आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात। यावेळेला उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू आहे, चिट्टूची बॅट देखील अगदी तितक्याच वेगानं धावा खोऱ्यानं ओढताना हे दोनही फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। जो निर्णय घेतला गेला होता कुर्ला स्पार्टन संघानं, तो निर्णय मात्र काहीसा अंगलट आल्याची चिन्ह या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर दुपारचं सत्र हे फलंदाजांसाठी सर्वाधिक उपयुक्त सत्र मानलं जातं, जिथे विकेट पूर्णतः खुली असते, चेंडू वेगानं बॅट वरती येतो आणि अगदी त्याच वेळेला दुपारच्या सत्रामध्ये वाहणारे वारे हे फलंदाजांसाठी विशेष लाभदायी असतात। इथे मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वळवला गेलाय। खरं तर सद्दी होती, फरदीन काझी डेंजर एंड कडे होता, परंतु खतरों से खेलना मेरी आदत हे सांगत असताना फरदीन काझीने मात्र स्ट्राईक आपल्याकडे घेतली आहे। चिट्टूचं देखील कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारचा खेळ, ज्या प्रकारची फ्लाइंग स्टार्ट या दोनही खेळाडूंना आपल्या संघाला मिळवून दिली आहे। संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 48 धावा। अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती फलंदाजी करणारा संघ अर्थातच राजेश 11 हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। 48 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 48 धावा धावफलकावरती आहेत। मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या स्पर्धांचा आनंद लुटत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांची ही संख्या मात्र वाढतच आपल्याला जाताना पाहायला मिळते। यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इम्पॅक्ट पॉइंट पंचाने सांगितलं इट्स आउटसाइड द ऑफ स्टंप। रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा मानस होता। खरं तर हे ट्रेडमार्क फटके आहेत फरदीन काझीचे, पॅडल स्वीप असो किंवा स्लॉग स्वीप असो, त्यानंतर रिव्हर्स स्वीप असो, हे या खेळाडूची ओळख आहे। परंतु ज्यावेळेला सरळ बॅटनं फरदीनच्या बॅटमधून फटके येतात ना, ते फटके देखील देखनीय, विलोभनीय आणि तितकेच दर्जेदार प्रकारचे असतात। यावेळेला बॅकफुटला बॉडी वेट ट्रान्सफर केलं, क्रीजच्या खोलीचा वापर आणि चेंडू मात्र जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे। आणखीन एक दमदार चौकार आणि याचबरोबर या चौकारानं सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होतंय। 52 धावांपर्यंत मजल मारतोय तो राजेश 11 संघ। टाळ्यांचा एकच कडकडाट मैदानाच्या चारही बाजूनं आपल्याला ऐकायला मिळतोय, कारण ही स्पर्धा आहे मानाची, स्पर्धा आहे सन्मानाची, KPL 2024 10व्या पर्वाची। मैदानाच्या आतमधून काही प्रेक्षक या ठिकाणी जाताना आहेत, तर त्यांना विनंती आहे की आपण थोडस मैदानाच्या बाहेरून जाण्याची विनंती आहे, कारण चेंडू वेगाने येत असतात, खेळाडू देखील वेगाने येत असतात आणि आपल्याला यावेळेला ऑन साइडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न, थोडासा स्वतःशी नाराज आहे, पुटपुटतोय, बडबडतोय। यस, खेळ सांगतोय या खेळाडूचा की आक्रमकता या खेळाडूमध्ये ठासून भरलेली आहे आणि अशा प्रकारचे चेंडू किंवा अशा प्रकारची संधी ज्यावेळेला मिस होते ना, त्यावेळेला हे खेळाडू मात्र स्वतःशी पुटपुटताना, बडबडताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतात। हा खेळाचा दर्जा आहे, ही खेळाची स्ट्रॅटर्जी आहे आणि हा खेळाचा मी म्हणेन की एक अविभाज्य घटक देखील आहे। यावेळेला जोरकस फटका, इथे मात्र क्रीजच्या खोलीचा वापर, परंतु क्षेत्ररक्षक येतोय जेलच्या खाली, कंट्रोल केला जातोय स्वतःला आणि कमालीचा झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारलाय। झेल केला जातोय कंप्लीट आणि फलंदाज क्रमांक 1 फरदीन काझी मात्र बॅक टू द पॅव्हेलियन। तर मी सन्माननीय इम्रान भाई यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे। सन्माननीय इम्रान भाई यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे। तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो मित्रांनो, महाराष्ट्राचे सर्वाधिक लाडके, आदरणीय आणि सर्वाधिक जास्त तास काम करणारे दिवसामधील ज्यांना संबोधलं गेले अर्थात लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस, परंतु आज त्यांचा वाढदिवस आपण लहान मुलांच्या शुभ हस्ते केक कटिंग करून करणार आहोत। तर जयजी कुडाळकर साहेबांची ही खूप चांगली संकल्पना म्हणावी लागेल आणि मुख्यमंत्री साहेबांचे सर्वाधिक लाडके समर्थक ज्यांना पाहिलं जातं अर्थात सागरजी सावंत साहेब हे देखील आहेत आणि त्यांनी देखील या संकल्पनेला खूप चांगला प्रतिसाद दिलाय। आणि जय कुडाळकर साहेब असेल, सागर सावंत साहेब असेल, त्याचबरोबर इम्रान भाई आणि नक्कीच मी आभार व्यक्त करेन अनिलजी राठोड साहेब, साहेबांचा वाढदिवस आणि लहान मुलांच्या शुभ हस्ते
केक कटिंग करून हा 60वा वाढदिवस साजरा केला जातो. प्रवीण सर, खूप अभिमानाची गोष्ट आहे. हितेश जी माने साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. तर प्रवीण सर, काय सांगाल तुम्ही? नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जनसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून साहेबांची ओळख आहे. जसं आपण उल्लेख केला की सर्वाधिक तास जनसेवेमध्ये ज्यांचा हातभार आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो आणि विविध योजनांच्या माध्यमातून अगदी जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा साहेबांचा नेहमीच राहिला आहे. अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून साहेबांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज त्यांचा वाढदिवस सोहळा आणि अगदी चिमुरड्यांना घेऊन जय सर या ठिकाणी हा वाढदिवस सोहळा साजरा करत असताना खरं तर आज साहेबांचं शेड्यूल अतिशय पॅक असताना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर जय सर आपल्याला या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळत आहेत. एक युवा नेतृत्व आहे, युवा सेना विभाग अधिकारी म्हणून या विभागामध्ये सातत्यानं कार्यरत असतात आणि अगदी सकाळच्या सत्रामध्ये जय सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं तर या ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांना केक वाटून हा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं एक अभिनव प्रकल्प त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि आत्ता जर आपण पाहिलं तर केक कटिंग करून या ठिकाणी साहेबांचा 60वा वाढदिवस या ठिकाणी मात्र साजरा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आनंदोत्सव साजरा केला जातोय आणि हे जे लहान लहान चिमुरडे आहेत ना या सर्वांना आज मात्र केक भरवून या सर्वांचं मात्र या ठिकाणी विशेष स्वागत केलं जाईल. तर धन्यवाद प्रशांतजी आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. गोलंदाज फिरदोस आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक चौथा षटक. खरं तर चौथ्या षटकामध्ये 4 विकल्प वापरण्याचा निर्णय संघनायकाच्या माध्यमातून घेतला गेला. नवीन फलंदाज फहीम आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात आणि इथे मात्र चिट्टू देखील मोठा फटका खेळण्याचा मोह आवरू शकले नाहीये. सुरुवात खूप चांगली मिळवून दिली होती चिट्टू आणि फरदीन काझीनं मात्र 2 बॅक टू बॅक विकेट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत आणि इथून मात्र सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जाईल का? अभि कुर्ला स्पार्टन संघ मात्र पुनरागमनाच्या प्रतीक्षेमध्ये आणि ते पुनरागमन मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 बॅक टू बॅक विकेट्स आल्यात. 8 षटकांची ही लढत आहे. थोडंसं संयमानं मैदानावरती खेळ करणं गरजेचं होतं. चिट्टू देखील या ठिकाणी आक्रमक खेळ करण्याच्या प्रयत्नात बाद झालेत आणि नवीन फलंदाज इनेट नंबर 4 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज जर्सी क्रमांक 13 आदिल. फहीम आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला जर्सी नंबर 18 मैदानाच्या आतमध्ये. खरं तर गुजरात टायटन्सची ज्या प्रकारची जर्सी आहे अगदी त्या प्रकारचा ही जर्सी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या अगोदर जर आपण पाहिलं तर पहिला सामना आणि आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की एखाद्या IPL ची फायनल आपण पाहतोय की काय, कारण एका संघाची जर्सी ही मुंबई इंडियन्सच्या जर्सीशी मॅच करणारी होती आणि दुसऱ्या संघाची जर्सी ही मात्र आपल्याला चेन्नई सुपर किंग आणि तिथे मात्र चेन्नई सुपर किंग बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण चेन्नई सुपर किंगचा बाहुबली या मैदानावरती बरसताना आपण पाहिला. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळला आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह आदिलनं आल्या मात्र आपली उपयुक्तता दाखवली आहे. स्वागत केलंय गोलंदाजाचं. बिग हिट षटकार. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला असणारा फहीम जर्सी क्रमांक 18 बिग फॅन ऑफ विराट कोहली. खऱ्या अर्थाने या विभागातील विराट कोहली म्हणून देखील त्याची ओळख आहे आणि म्हणूनच त्याचा जर्सी क्रमांक आपण 18 या ठिकाणी पाहतोय. परंतु त्याच्या विरोधामध्ये असणारा DPK हा देखील कमी नाहीये मित्रांनो. DPKचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर मिस्टर KPL म्हणून त्या खेळाडूची ओळख आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा राहिला, परंतु या गोलंदाजामध्ये पुनरागमन करण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच आम्ही नेहमी म्हणत असतो की क्रिकेटचा खेळ असो किंवा तुमचं निजी आयुष्य, तुम्हाला कमबॅक करता येणं गरजेचं आहे. अगदी आयुष्यामध्ये देखील असे अनेक वादळं, अनेक संकट तुमच्या समोर येतात आणि त्या वादळातून, त्या संकटातून तुम्ही स्वतःला कशा पद्धतीनं सावरता हे तुमच्या सामर्थ्यावरती आणि तुमच्या गुणवत्तेवरती आधारून असतं. यावेळेला वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, चांगलं कमबॅक राहिलंय, प्रत्युत्तर दिलं गेलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलं होतं आदिलनं आणि त्याच आदिलनं मात्र दुसऱ्या चेंडूवरती सुरक्षात्मक पद्धतीतून चेंडू खेळून काढण्यास भाग पाडलंय. ही गुणवत्ता गोलंदाजाची मैदानावर. यावेळेला पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, लपेटण्याचा प्रयत्न. हाय अँड हँडसम वन मोर बिगी. फलंदाज आदिलच्या बॅट म्हणून होतोय. आणखीन एक दमदार KPL षटकार. With the 6 score moves on to 64 for the loss of 2 wicket. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
3.4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावा मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. 64 धावा, 64 रन्स ऑन द स्कोर कार्ड. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारलाय. दमदार फलंदाजी एका मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना यावेळेला थिक एज आणि क्रिकेटच्या कोचिंग मॅन्युअल मध्ये म्हटलं जातं इफ यू वॉन्ट टू स्लॅश देन स्लॅश इट हार्ड. यावेळेला मात्र जोरात बॅटचा फ्लो आला आणि तो बॅटचा फ्लो इतक्या जोरामध्ये होता की चेंडू गॅप मध्ये गेल्यानंतर थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबताना आपल्याला पाहायला मिळालाय. या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. 68 रन्स ऑन द बोर्ड, 68 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 4 यावेळेला मैदानावरती सुरू असताना 1 टू गो. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आदिल सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार की याही चेंडूवरती मोठा फटका लगावणार, कारण फहीम या विभागामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आणखीन एक खेळाडू असा की ज्यानं आपल्या नावारूपाला साजेसा खेळ नेहमीच या स्पर्धेच्या माध्यमातून केला. यावेळेला थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता, टाइम करता आला नाहीये. जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न आणि विकेट नंबर 3 या ठिकाणी मैदानातून बाहेर जाताना पाहायला मिळेल. तो फलंदाज आदिल बॅक टू द पॅव्हिलियन. थोडासा नाखुश, नाराज. खरं तर गॅप मध्ये चेंडू ढकलायचा होता, यामुळे ताकदीचा थोडासा कमी वापर केला गेला होता. त्याला वाटलं की क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर आहे, परंतु क्षेत्ररक्षक तितका सुरेख झेल कंप्लीट केला फैजनं. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धांचा लाईव्ह कव्हरेज आपण फोर्स 1 लाईव्ह च्या माध्यमातून मात्र या संपूर्ण स्पर्धांचा लाईव्ह कव्हरेज आपण पाहू शकता. अगदी कमी कालावधीमध्ये क्वालिटी विथ अ क्लिअरिटी ज्या चॅनलनं दिली आहे. आणि आज तमाम आयोजकांच्या पसंतीला उतरलेलं आणखीन एक नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, ते म्हणजे फोर्स 1 लाईव्ह, ज्याच्या ओमकार देसाई यांचा जर आपण विचार केला तर फोर्स 1 लाईव्हचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, फोर्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मात्र ही खूप मोठी अचीवमेंट आहे. अगदी सुरुवातीलाच फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय. क्वालिटी विथ अ क्लिअरिटी हे खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांचा पाहायला मिळतोय. एकूण धावांचा विचार केला, धावा धावफलकावरती आले. शेवटच्या चेंडूवरती विकेट आले. 68 रन्स ऑन द बोर्ड, 68 धावा धावफलकावरती आहेत. दोनही बाजूला वेगवेगळा चेंडू वापरला जातोय, त्यामुळे फलंदाजांना म्हणेन की टणक चेंडू हे नक्कीच मिळत आहेत. आणि गोलंदाजांची मात्र कसरत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अगदी पहिल्या सामन्यामध्ये देखील 8 षटकात 112 धावा आल्या होत्या आणि दुसरा सामना देखील अगदी त्याच दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळतो. 4 षटकांचा खेळ संपला, 68 धावा धावफलकावरती आहेत. जरूर आघाडीचे 3 फलंदाज गमावले गेलेत, परंतु फहीम अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. जर्सी नंबर 18 खरं तर बिग फॅन ऑफ विराट कोहली म्हणून त्याची ओळख आहे आणि या विभागामध्ये देखील या खेळाडूला विराट कोहली म्हणून ओळखलं जातं. परंतु डीपीके अद्याप आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळाले नाहीयेत. यावेळेला विजयच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहेत. खरं तर हे खूप चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण एकीकडे फहीम आणि दुसरीकडे मात्र विजय आपल्याला गोलंदाजीच्या बहुल्यावरती. 5 विकल्प आतापर्यंत वापरले गेले. पहिलं षटक हाताळलं दीपकनं, अर्थातच डीपीकेनं. 16 धावांचं हे षटक राहिलं. दुसरं षटक हाताळलं आसिफनं, जे सर्वाधिक महागडे षटक राहिले, ज्यामध्ये 27 धावा आल्या. तिसरं षटक अमिलनं वापरलं, ज्यानं 9 धावा देत कुठेतरी धावगतीचा जो आलेख आहे तो मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि चौथ्या षटकामध्ये मात्र फिरदोस हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला, ज्यानं तब्बल 2 विकेट प्राप्त करत असताना 16 धावांचं योगदान दिलं. यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि अक्षरशः भिरकावून दिलाय समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. फहीम देखील दर्शवत असताना की होय, माझ्या मनगटामध्ये देखील ती ताकद आहे चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे भिरकावण्याची. अगदी जो मॅच शेड्यूलचा बॅनर आहे ना, त्या बॅनरला मात्र हिट केलंय या फलंदाजानं. षटकार आलाय. मच निडेड सिक्सर. थोडासा तो दबाव बनवला होता मागील काही चेंडूंपासून, तो दबाव रिलीज करणारा हा षटकार होता. परंतु सरळ बॅटनं धावा येत असताना इथे रिव्हर्स स्वीप खेळण्याची गरज होती का, हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. सरळ चेंडू निघालाय, पंचांकडे अपील होती आहे आणि अशा प्रकारे दबाव बनवण्याचा प्रयत्न हा खेळाचा भाग आहे. परंतु आमचे दोनही पंच या ठिकाणी निष्णात आहेत. खरं तर 4 पंच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत.
सुभाषजी गडसे सर लालबाग मुंबई, अभि परब सर ट्रॉम्बे, प्रदीपजी शिंदे सर घाटकोपर आणि त्याचबरोबर अनिलजी वाघेला सर डोंबिवली. यावेळेला अपील आहे आणि हे अपील मात्र उचलून धरलंय. फहीमला परतावं लागेल. विकेट नंबर 4, चौथा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना सेलिब्रेशन हे नक्कीच केलं जात आहे अभि कुर्ला स्पार्टन या संघाकडून. खरं तर पहिली 4 षटकं थोडस विरोधामध्ये राहिली. आक्रमण पाहायला मिळालं आघाडीच्या दोनही फलंदाज चिट्टू आणि फरदीन काझी या दोन आघाडीच्या फलंदाजांकडून. त्यानंतर मात्र आदिलनं हात खुले करण्याची संधी जरूर या ठिकाणी आदिलला मिळाली, परंतु फार काळ मैदानावरती उभा राहू शकला नाहीये. 8 षटकांच्या सामन्यांमध्ये तुम्हाला धैर्यानं, संयमानं आणि अगदी कलात्मकतेनं मैदानावरती फलंदाजी करणं हे संघासाठी नेहमीच फलदायी असतं. परंतु 2 खेळाडूंची जी जबाबदारी होती लीलया पार पाडत असताना 5व्या षटकाचा या ठिकाणी खेळ आपण मैदानावरती पाहतोय. विजयला मिळतं यश. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 1 षटकार जरूर आलाय, परंतु 3 चेंडू या गोलंदाजानं निर्धाव फेकले, ज्यामध्ये फहीम सारखी महत्वाची विकेट देखील त्यांना आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. त्यामुळे जो विश्वास दर्शवला गेला होता संघनायकाच्या माध्यमातून तो विश्वास मात्र सार्थ ठरवत असताना यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये सिंगल मात्र धाव फलकावरती अंकित केली जाईल. इथे काय घडतंय तर चेंडूची फेकी थोडीशी खराब राहिली, चेंडू गॅदर झाला नाहीये आणि एक अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आली ही धाव आणि या धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचला धावफलकावरती 76 धावा, 76 रन्स ऑन द बोर्ड. या षटकातील कदाचित हा शेवटचा चेंडू आहे. मोठा फटका येणार का? रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय आणि कमालीचा फटका. इथून मात्र प्रीमेडिटेड शॉट होता, अगोदरच मानस बनवलं होतं. या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा हा अटेम्प्ट मात्र या ठिकाणी होतोय सक्सेसफुल. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. 5 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावरती आल्यात 82 आणि येणाऱ्या या पहिल्या सत्रातील अंतिम 3 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊयात. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती होतोय बदल. मी थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. KPL 2024 पर्व 10वे आणि जसा खेळाचा 6व्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू होईल, सामन्याचा आवाजामध्ये होईल बदल. मायक्रोफोन वरती प्रशांत पुजारी, कळंबोली. याच दरम्यान आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन आमच्या व्यासपीठावरती झालं. मुंबई शिवसेना मीडिया युवा सेना समन्वयक अर्थातच रिहान सुर्वे साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. तर आपण त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आणि त्यांना देखील घेऊन जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र KPL अर्थातच कुर्ला प्रीमियर लीग थरार क्रिकेटचा कुर्ल्याच्या एक जुटीचा निश्चित स्वरूपाने म्हणावं लागेल. ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी आम्ही क्रिकेट खेळतो, फक्त आणि फक्त कुर्ल्याच्या क्रिकेटच्या उत्कर्षासाठी. नाव आहे KPL कुर्ला प्रीमियर लीग सीझन 10. सहर्ष स्वागत करूयात. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. आजच्या दिवसातील दुसरी मॅच जी मात्र तुमच्या समोर चालू आहे, जिथे मात्र आपण पाहतोय राजेश 11 विरुद्ध अभि 11 कुर्ला स्पार्टन्स या टीमला. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 83 धावा अंकित केले गेलेत आणि षटकाचा विचार केला तर 6व्या षटकाचा इथे मात्र खेळ चालू आहे आणि या 6व्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतो मिस्टर KPL म्हणून ज्यांना संबोधलं गेलं अर्थातच दीपक आणि समोर आहे तिथे मात्र चुकीचा कॉल, गरज नव्हती आणि बॅट्समन मात्र रनआउटच्या माध्यमातून आउट होत आहेत.
तर फलंदाज इथे मात्र बाद होत आहे धावचीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इमो आहेत आणि त्यांची साथ निभावण्यासाठी आपण पाहतोय तर बॅट्समन इथे आउट होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज इमो मात्र आलेले आहेत आणि उर्फ मॅक्सवेल या नावाने संबोधलं गेलं. तर हशिम आणि इमोची जोडी मैदानाच्या आतमध्ये कितपत धावा स्कोर कार्ड वरती दिली. यावेळेस मात्र पहिला चेंडू राईट इनटू द स्लॉट, ब्लॉक हॉलचा मारा केला गेलाय, फर्निचर डिस्ट्रॉय आणि इमोला मात्र पहिल्या चेंडूवरती घरच्या प्रवासाला पाठवलं. बघा हीच तर ओळख आहे मित्रांनो या खेळाडूची. काय या खेळाडूला मिस्टर केपीएल म्हणून संबोधलं गेलं याचं प्रात्यक्षिकरण पुन्हा एकदा तो दर्शवतोय. आणि तमाम चाहते वर्ग जे मात्र आज खेळ पाहायला आले तर दीपक यांचा त्यांना मात्र पुन्हा एकदा प्रभावित करून सोडतोय. विकेटचं पतन, बॅट्समन आउट. चल लवकर यायचंय, बाहेर यायचंय लवकर. 40 मिनिटांचा अवधी असणार आहे तुम्हाला एक इनिंग साठी आणि त्या 40 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला इनिंग कम्प्लीटच करायचे, अन्यथा तुमच्यावरती कारवाई केली जाईल. तर जरूर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांसाठी एक चांगली पर्वणी आपल्या जरूर पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये मात्र आपण पाहतो की ऑल इंडिया आयकॉन स्टार खेळाडू टेनिस पटलावरचे अर्थातच मोठमोठे दिग्गज ओमकार असतील, कृष्णा असेल, त्याच्यानंतर कृष्णा गवळी असतील, सुमित ढेकळे असतील, फरदीन काझे असतील, श्रेयस कदम असतील, असे मोठमोठे तारे सितारे आज मात्र आपल्याला या कुर्ला नगरीमध्ये पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं जी संकल्पना साकारली गेली होती मनामध्ये त्या संकल्पनांना यशस्वीरित्या पार पाडलं गेलं. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला यावेळेस मात्र खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, चूक करतोय, चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी 1 बाउन्स इनटू द फील्ड. आलाय केपीएल चौकार. बघा टायमिंग अचूक होतं, संपर्क अचूक होता आणि धाव फलकावरती धावा देखील अचूक होतात. क्षेत्ररक्षकाकडून केल्या गेलेल्या चुका आणि या चुका मात्र अंगलटी आल्यात. सायमंड होते आय थिंक तिथे ज्यांच्याकडून चूक झाली आणि थोड्या दिवसांआधी जर सांगायचं म्हणलं तर आयुष्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये प्रवेश केलाय त्यांनी, म्हणजे थोड्या दिवसांमध्ये विवाह बंद होणार आहेत. परंतु मैदानाच्या आतमधली त्यांची क्रिकेटिंग लाईफ जर सांगायची म्हणली तर सातत्याने एक दर्जेदार खेळाडू म्हणून भूमिका दर्शवली. तर आपल्या आयुष्यातील सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारे भूमिका दर्शवतील. चेंडू सुटलाय हातामधून, 4 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. षटकाची झाली असं सांगता 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर मात्र जाऊन थांबतोय 88 रन्स. या मैदानावरती धावा होतात, या मैदानावरती धावांचा पाठलाग देखील होतो, या मैदानावरती धावा डिफेन्स देखील होतात. एक अभूतपूर्व मैदान म्हणून सातत्याने मुंबई टेनिस क्रिकेटवरती याची ओळख लाभली आहे. आणि आज मात्र आपण पाहतोय की या मैदानावरती पुन्हा एकदा तो थरार पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आलेत आणि तो थरार त्यांना जरूर अनुभवायला मिळेल. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा असणार आहे. पहिल्यांदाच या मैदानावरती अशा प्रकारचा सुज्ञ उपक्रम आयोजित केला गेलाय आणि यश कुणाला जाते तर ते म्हणजे जयजी कुडाळकर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. आभार व्यक्त करावं लागेल इम्रान भाईंचं, आभार व्यक्त करावं लागेल अनिलजी राठोड साहेबांचं, कारण की मनामध्ये एक शंका सातत्याने वावरत होती की या मैदानावरती डे नाईट टुर्नामेंट होईल का. आणि जय कुडाळकर साहेबांनी सांगितलं की ते काम माझं असेल, तुम्ही संकल्पना घेऊन या, त्या संकल्पनांना सत्यांमध्ये उतरवण्यासाठी आम्ही तर आहोत इथे. आणि तेच मात्र त्यांनी करून दाखवलंय. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा पहिल्यांदाच या मैदानावरती केपीएलच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या मार्कवरती आलेले आहेत विजय वर्मा. लेफ्ट ओव्हर द विकेट, हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉफ केला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येतोय सायमंड पुन्हा एकदा. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला रोखण्यामध्ये तर यशस्वी झालेत परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीत. बघा हवेचा प्रवाह हा डाव्या हाताच्या फलंदाजासाठी थोडासा चांगला पाहायला मिळतोय. तर बघूया त्याचा फायदा उचलला जाणार का.
तर जरूर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती धावा मात्र वेगाने ट्रॅव्हल करतायत. स्कोर जाऊन पोहोचतोय 90च्या घरामध्ये. 90 रन्स आलेले आहेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 113 धावांचा यशस्वी पाठलाग होताना पाहायला मिळालाय. अद्याप देखील 10 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे मित्रांनो. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, दांडी गुल, यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय आणि विजय वर्माला भेटतंय अजून एक मोठं यश. बघा शरीराने सडपातळ असलेला हा खेळाडू खूप चप्पळ आहे मित्रांनो. भरपूर दांडगा अनुभव या विकेटवरचा त्याच्याकडे आहे. कित्येक तरी वेळा धावांना डिफेन्स करत असताना 6 चेंडूंमध्ये 6 धावा याच मैदानावरती या खेळाडूने डिफेन्स केल्यात. भरपूर साऱ्या आठवणी आहेत विजय वर्मा याच्या आणि त्या आठवणींना पुन्हा एकदा तो उजाळा देतोय. का मला या विकेट गेलेत 7, 8वा आणि 9वा विकेट मैदानाच्या आतमध्ये. स्कोर आपण पाहतोय 90 रन स्कोर कार्ड वरती आलेत. 7वं षटक चालू आहे. 3 बॉल झालेले आहेत आणि अद्याप देखील 9 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. नवीन फलंदाज ओवेस. फ्लायटेड यावेळेस मात्र आपण पाहतो की धीम्या गतीने फ्लायटेड चेंडू इथे मध्ये टाकला गेला होता. बॅट्समन नीटचा चेंडूला समजू शकला नाहीये. चेंडू मात्र सरळ येतो यष्टीरक्षकाच्या हातमध्ये. जर्सी नंबर 7 अर्थातच मिस्टर KPL दीपक तिथे उपस्थित आहेत. चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर करतायत. डॉट बॉलची इथे मात्र चाल येते म्हणजे सांगता. व्हाईट बॉलचा इशारा, रनआउटची संधी जरूर निर्माण होते. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल येतोय आणि कदाचित पंच हे देखील सांगतात की हात लागला इथे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की जे 4 पंच आम्हाला लाभले गेलेत, सुबोध सर असतील, अभिजी परब असतील, त्याजवळ प्रदीपजी शिंदे असतील, अनिलजी वाघेला असेल, या 4ही पंचांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. कारण की या स्पर्धेमध्ये आज मात्र त्यांची चांगली भूमिका आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र यष्टांच्या वरतून चेंडू होते. डॉट बॉलची इथे मात्र झाली सांगता आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने मात्र 5 चेंडूचा खेळ या षटकातला समाप्त होतोय. शेवटचा बॉल अद्याप देखील शेष आहे. बॅटिंगसाठी ओव्हिस आलाय आणि ओव्हिस कशा प्रकारे इथे मात्र या षटकाची सांगता करेल. आमिर आहेत, माफ करा, स्ट्राईक वरती. फ्लाइटेड चेंडू जरूर टाकला होता. चेंडूला अक्षरशः लपेटलाय, बिरकावून लावलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी येतोय हा ब्रँडेड षटकार. बघा फ्लाइटेड चेंडू टाकला होता आणि आमिरने कदाचित या चेंडूवरती जी गती प्राप्त झाली होती त्या गतीला ओळखलं आणि चेंडूला मात्र अक्षरशः खेचलंय, ओढलंय, लपेटलंय आणि भिरकावून मात्र दिलंय सरळ 6 धावांसाठी. चेंडू डिस्पॅच केलाय प्रेक्षकांमध्ये. या षटकाराच्या बरोबरीने 7व्या षटकाचा होतो खेळ समाप्त. 98 धावा या आल्याच स्कोर कार्ड वरती. तर चला सामन्याला सुरुवात करायची. प्लीज विनंती असेल, वेळ कमी आहे आपल्याकडे, सातत्याने आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की मित्रांनो प्लीज थोडासा स्पीडअप करा, वेळ कमी आहे आपल्याकडे. डे नाईट जरी क्रिकेटची स्पर्धा असली तरी देखील नियमांचे भरपूर सारी बंधनं आपल्यावरती लादली गेलीत आणि नियमांचं पालन करणं ही तर आमच्या आयोजकांची ओळख आहे. आणि मागील काही वर्षांपासून सातत्याने आपण पाहतो इम्रान भाई असेल किंवा YCCचा संपूर्ण ग्रुप असेल, सर्व नियमांचं पालन करत असताना मात्र प्रशासनाला सहकार्य करत या स्पर्धांचं इथे आयोजन होते आणि आज देखील आपण ते पाहणार आहोत. शेवटचं षटक इथे मात्र आमीन घेऊन येत आहेत. स्ट्राईक वरती असतील ओवेस. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावा मात्र अंकित केले गेलेत 98. 6 बॉल अद्याप देखील बाकी आहेत आणि आमीन इथे मात्र आलेत. कम्मालीचा चेंडू होता. गोल्डन स्पॉट वरतून चेंडू उसळी बघा काय सुंदर पद्धतीने घेतोय.
उंचपुरा खेळाडू ओवीस मात्र स्ट्रायकर एंड वरती आहेत आणि त्याला देखील अगदी हा चेंडू अतिशय करारा पाहायला मिळालाय. चेंडूला उसळी बघा काय सुंदर पद्धतीने दिले, क्लीन ऍक्शन आहे. त्यांचा फॉलो थ्रू पहा, चेंडूवरती हातामध्ये घेऊन धावणं असेल, खूप नीट अँड क्लीन ऍक्शन आहे आणि ही ऍक्शन मात्र प्रभावी करणारी जरूर पाहायला मिळते. अगदी शेवटच्या क्षणी चेंडूला उसळी देत असताना मात्र मनगटाचा देखील खूप चांगल्या पद्धतीने वापर करतायत. नीट अँड क्लीन गोलंदाजी, राईट अप ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या यशाकडून पुन्हा एकदा आमीन. थोडीशी अतिरिक्त उसळी, पंचांचा इशारा इथे मात्र व्हाईट बॉलचा दिला गेला. स्ट्राईक रोटेट करण्याचा मनसुबा इथे मात्र आखला गेलाय. स्ट्राईक मात्र रोटेट जरूर होते. बॅट्समन आउट होतील लवचिकच्या माध्यमातून. आमिर पठाण स्ट्राईक वरती गेलेत, 19 मात्र बाद होत आहेत आणि नवीन फलंदाज दिनेश भोसले आलेत मैदानाच्या आतमध्ये. अद्याप देखील 5 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. तर दिनेश मैदानाच्या आतमध्ये जरूर आलेत आणि त्यांच्यासाठी सुवर्ण संधी अशी असणार आहे. दिनेश भोसले, जर का तुम्ही 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले तर सागरजी सावंत साहेबांकडून मात्र 1000 रुपये. नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. दिनेश स्ट्राईक वरती गेल्यानंतर त्यांच्यासाठी पारितोषिक लागू होईल. तर सध्या आमिर आहे स्ट्राईक वरती, तर कशा प्रकारे फायदा उचलेल आमिर. अकुटप्प्याची लाईन होती, यावेळेस मात्र अप्रतिम फटका, वॉट शॉट. टेक्निकली साऊंड फटका काय असतो, शैलीदार, पुस्तकी, कॉपी ऑफ बुक स्टाईल मध्ये लॉग ऑफच्या डोक्यावरून यावेळेस मात्र येतोय हा षटकार. काय देखना फटका होता, काय सुंदर टायमिंग होतं. टाक दिशे आवाज येतोय. 6 धावांसाठी स्कोर कार्ड वरती मोहर लावते षटकाराची. आमिरने का स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करून घेतली, का स्वतःवरती विश्वास दर्शवलाय आणि मी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे हेच मात्र विरोधकांना ठामपणे सांगतोय आणि षटकाराच्या बरोबरीने स्कोर मात्र जाऊन थांबतोय 105 च्या घरामध्ये. ही लाईन चांगली आहे, ही लेंथ चांगली आहे, ही पिचिंग चांगली आहे, हा वेग चांगला आहे, ही स्ट्रॅटेजी चांगली आहे. चेंडू मात्र येतोय निर्धाव. यष्ट्यांच्या पाठी असलेला दीपक मात्र चेंडूच्या हातामध्ये घेतल्यानंतर थोडीशी कानमंत्रणा देतोय आणि आमीनला मात्र सांगतोय की तुला हेच करायचंय मित्रा. चेंडू येतोय निर्धाव. 3 बॉलचा खेळ अद्याप देखील बाकी आहे. विकेट. अजून एक चांगला चेंडू, सेम लाईन आणि लेंथ वरती इथे मात्र चेंडूचं पिचिंग केलं गेलं. डॉट बॉलची झाली इथे मात्र सांगता आणि या डॉट बॉल नंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू येत आहेत. जरा पंचांचा इशारा हा लास्ट असेल, पंचांचा निर्णय हा लास्ट असेल. प्लीज चला या आपण. अंपायर डिसिजन विल बी द लास्ट. तर 4 बॉलचा खेळ इथे समाप्त झाला. 105 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. शेवटचे 2 बॉल अद्याप देखील शेष आहे. सामना करतील आमिर, ज्यांनी मात्र आतापर्यंत 2 षटकार लगावलेत मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा असेल अजून एखादा मोठा फटका जर का आला तर मजा येईल. मोठा फटका जरूर खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जातोय, चेंडूला मात्र गॅदर करतोय. विकेटचं पतन, सफलता मात्र प्राप्त आणि आमिर पठाण बॅक टू द पवेलियन. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की आरपीआय गटाचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय श्री खरात साहेब, आनंदजी खरात साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. तर मी विनंती करेन आनंदजी खरात साहेब आपण देखील यावं, या व्यासपीठाची शोभा वाढवावी. आपलं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. आनंदजी खरात. तर विनंती असे आनंदजी खरात साहेबांना की आपण यायचंय.
तर यापुढील होणारा सामना विशाल 11 विरुद्ध अभि 11 कुर्ला स्पार्टन ही असणार आहे आणि इनिंग संपल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. तर बॅट्समॅन आउट होतोय, 2 धावा कंप्लीट होत आहेत. टोटल स्कोअरचा उल्लेख करायचा म्हटलं तर 107 रन 107 रन ऑन स्कोअर कार्ड आणि 108 धावांचं आव्हान असेल. आनंद खरात साहेब आपण यायचंय, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचंय. तर चला टॉस करायचंय. तर चला आनंदजी खरात साहेब, दीपक टॉस करून घेऊया प्लीज. तुमचा टॉस करा तुम्ही जावा लगेच. पुढची मॅच तुमची आहे. हा आता आपण फक्त टॉस करूयात. टॉस कर लगेच आणि लगेच मॅच साठी त्याच्यानंतर विनंती असेल विशाल 11 विशाल 11 टीम कॅप्टन शिद्धू टॉस करून घ्या लगेच कारण की मॅच चालू करायची दीपकला.
इम्रान भाई, इम्रान भाई, इम्रान भाई, तर चला मॅचला सुरुवात करायची प्लीज. चला चला लवकर लवकर लवकर. गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतो दिनेश भोसले, वन ऑफ द बेस्ट बॉलर लेफ्ट आर्म मी असं म्हणेल कुर्ला परिसरामधून, ज्याने मात्र ओपनचं क्रिकेट देखील खूप खेळलंय प्रवीण सर. आणि सध्याच्या घडीला जर सांगायचं म्हणलं तर आपल्या प्रोफेशनल लाईफमुळे क्रिकेटकडे जास्त फोकस करता येत नाहीये त्याला, परंतु कुर्ला प्रीमियर लीग आणि त्याचबरोबर कुर्ल्याच्या आसपास ज्या स्पर्धा होतात तिथे आवर्जून तो येतो. आणि आज मात्र तो सज्ज झाला पुन्हा एकदा सीझन 10 मध्ये. पहिले षटक घेऊन होतोय आपल्या संघासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर असतील फलंदाज मुख्तार कुरेशी. चेंडूला हुक करायचा होता, बॅटीची लिडिंग एज घे, चेंडू मात्र येतोय सरळ लॉक स्टॉप रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. बघा मुख्तार कुरेशी हे देखील खूप मोठं नाव आहे. एककाळ परी 11 संघ ज्यांनी मात्र टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठा गाजाबाजा केला होता आणि या संघाचा आघाडीचा विस्फोटक फलंदाज म्हणून मुख्तारची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. आणि आज जर सांगायचं म्हणलं तर कुर्ल्याचं नाव टेनिस पटलावरती आणण्यासाठी मुख्तारने देखील खूप मोठमोठे प्रयत्न केलेत आणि तोच मुख्तार आता मात्र आलाय स्ट्रायकर एंड वरती. पहिला चेंडू इथे मात्र सुरुवातीला आघाडीचा हुक करायचा होता, बॅटीची लिडिंग आहे, 4 धावांसाठी चौकार. फहीम सुर्वे इथे मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चांगला फटका होता मुख्तार यांचा, हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, याला मात्र ऑन साइडला खेळतात. मिड विकेट मधून अगदी काऊ कॉर्नर पर्यंत धावत आले, चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी झाले. 2 धावा मात्र काय रोखू शकत नाहीयेत. इनसाइड आउट, चेंडू हवेत, कॅच सुटलाय. पकडो कॅच जितो मॅच हे समीकरण भरपूर वेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय आणि कॅच मात्र कुणाची सुटली आहे ती म्हणजे मुख्तार कुरेशीची. ज्या खेळाडूला या मैदानाचा प्रत्येक कोपरा माहिती आहे, या मैदानाच्या जमेच्या गोष्टी कुठल्या आहेत, पडत्या गोष्टी कुठल्या आहेत याची इत्तंभूत माहिती ज्याच्या खिशामध्ये आहे असा मुख्तार, आणि याचा मात्र इथे कॅच सुटलाय. तर कॅच मात्र इथे सुटतोय, जीवनदान जरूर भेटतोय. तर बघूयात भेटलेला जीवनदानचा फायदा कशा प्रकारे उचलला जातो. मैदानाच्या आतमध्ये आलाय पहिला चेंडू, काय कमालीचा होता. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडूचं पिचिंग केलं गेलंय. चेंडूला वळण बघा किती सुंदर पाहायला मिळतंय. का या दिनेश भोसलेला सर्वाधिक उत्कृष्ट लेफ्टम गोलंदाज कुर्ल्याचा म्हणून संबोधलं गेलंय याचं प्रत्यक्षीकरण इथे मात्र आपण पाहतोय की श्रेयस विरुद्ध दिनेशने दर्शवलं. अजून एक चांगला चेंडू, अजून एक वेगवान चेंडू, भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळतोय. वेगाबरोबर चेंडूला ज्या प्रकारे कट करतायत ना, कौतुक करावं लागेल. 5 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर मात्र जाऊन थांबतोय 7च्या घरामध्ये. श्रेयस यांना आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती. आणि सध्याच्या घडीला मुंबईमध्ये
षटकार किंग म्हणून ह्यांना देखील पाहिलं जातं. लांब 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 षटकार खेचणं ही ज्यांची ओळख लाभली आहे असे मात्र श्रेयस स्ट्रायकर एंडवरती आहेत. चांगला चेंडू होता इथे मात्र यॉर्क. मैं विनती करना चाहूंगा हमारा जो कैमरा का सेटअप है उसके नीचे जो दर्शक वर्ग है कृपया करके थोड़ा सा बाजू होना है आपको, क्योंकि आपके वजह से कैमरा वहां पे हिल रहा है बार बार. मैं दर्शक वर्ग से विनती करना चाहूंगा जो हमारा स्टैंड है कैमरे का उसके नीचे आप जो खड़े हो वहां से थोड़ा सा हटिए. विशाल 11च्या पॅव्हेलियनच्या इथे जे दर्शक वर्ग आहेत त्यांना विनंती करेन की थोडंसं बाजूला मित्रांनो, कॅमेरा सातत्याने हलतोय. सिद्धेश थोडंसं लक्ष द्यायचं. पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय. 7 रन स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. शेवटचे 3ही चेंडू श्रेयस यांच्या विरुद्ध दिनेशने काय कमालीचे हाताळलेत. पहिला चेंडू अगदी समोरून कट केला, त्याच्यानंतर थोडासा चेंडूला लांब ठेवलं गेलं आणि शेवटचा चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय स्कोर मात्र जाऊन थांबतोय बिनबाद 7. मुन्ना यावेळेस मात्र आपण पाहतोय गोलंदाजच्या मार्क वरती आलेत. अजून एक देखणा गोलंदाज, शैलीदार गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जात आहे आणि लेफ्ट आर्म चेंडूला फिरवणं ही ज्यांची विशेष ओळख आहे आणि मुन्ना यांच्यावरती तो विश्वास दर्शवला गेला. तर बघूयात हा विश्वास यशस्वी होणार का. समोर आहेत मुख्तार ज्यांनी मात्र 7 धावांचं योगदान स्कोर कार्ड वरती दिलंय मित्रांनो. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. 40 मिनिटांचा अवधी असणार आहे तुमच्याकडे मित्रांनो इनिंग कंप्लीट करण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मुन्ना यांचा ओव्हर पिच चेंडू होता, लॉस केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बघा मुख्तार यांचा झेल तुम्ही सोडलात 7 या धावसंख्येवरती आणि तिथून मात्र हा मुख्तार आता चार्ज झालाय. यस, आता मुक्त संचार तो मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय मुख्तार. आणि ज्याचा आम्ही उल्लेख केला होता, ज्या खेळाडूला या मैदानाचा कानाकोपरा अगदी खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि कुठल्या क्षेत्रामध्ये कधी टार्गेट करायचं हे जो इत्तमभूत माहिती ठेवतो असा मुख्तार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आलाय. उर्पी चेंडू होता, पुन्हा एकदा शैलीदार फटका, नजाकट, टायमिंग सर्व काही पाहायला मिळालंय. अजून एक चेंडू पाहायला मिळेल 4 धावांसाठी चौकार. बघा क्षेत्ररक्षणाची सजावट जी आहे ती फलंदाजापासून चेंडूला लांब पिच केल्यानंतरची आहे आणि तुम्ही ओव्हर पिच गोलंदाजी कराल तर हे परिणाम तर पाहायलाच मिळतील. हे सांगतायत फरदीन की मित्रा क्षेत्ररक्षणाची सजावट बघ, त्याला अनुसरून गोलंदाजी कर. मुन्ना यांच्या विरुद्ध हात खुले केलेत मुख्तार यांनी. तर मुख्तार कुरेशी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांना सांगतोय की काम मला या परिसरातील सर्वाधिक स्टायलिश फलंदाज म्हणलं जातं, सर्वाधिक टेक्निकल साऊंड फलंदाज म्हणलं जातं. फटके आलेच चांगले. सरळ बॅटिंग बॅक टू द बॉल, ड्राइव्ह खेळून काढण्याचे चेंडू, चेंडू क्षेत्ररक्षक. वा काय क्षेत्ररक्षण आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण. उस्मान तिथे होते आणि आपल्या संघासाठी 2 अमूल्य धावा इथे मात्र उस्मानने रोखल्यात. चांगले क्षेत्ररक्षण. सातत्याने ओव्हर पिच गोलंदाजीचा मारा इथे केला जातोय आणि ज्यामुळे की काय आपण पाहतोय की मुख्तार मात्र पूर्णपणे मुक्त संचार होऊन फलंदाजी करतायत. परिणामादाखल मात्र आपण पाहतोय की या 2 ने स्कोर कार्ड जाळतोय 18च्या घरामध्ये, 19च्या घरामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल संभावतोय. यष्टीरक्षकाची भूमिका आता मात्र चेंज होते. फरदीन काझीला मात्र मिड ऑफ मध्ये आणलं गेलं आणि पाठीमागे मात्र आपण पाहतो की यष्टीरक्षक हा बदलला गेलाय. इनसाइड आउटचा फटका. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. 1 बाउंस इनटू द फील्ड. 4 धावांसाठी आलाय हा अतिशय देखना सुबक शैलीदार चौकार. बघा मागील काही वर्षांपासून सातत्याने मुख्तार कुरेशीवरती आलोचना केल्या जात होत्या. प्रश्न निर्माण केले जात होते की मुख्तार पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येईल का. आताचा पर्व खूप मोठा आहे आणि हे ग्रँड पर्व मात्र सेलिब्रेट करण्यासाठी मुख्तार मात्र सज्ज झालाय आणि चौकारांची बरसात मात्र करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पहा हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून काऊ कॉर्नरला टार्गेट केलं गेलंय. यावेळेस चेंडू येतोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बघा सोडलेला झेल आता अंगलटी आलाय. शेर कितना भी बूढ़ा हो जाए लेकिन घास कभी नहीं खाता.
आणि ज्या ज्या वेळेला या मैदानावरती मॅचेस होतात ना त्या वेळेला या मैदानावरती सर्वाधिक विस्फोटक कामगिरी करण्यासाठी मुख्तारला ओळखलं जातं आणि मुख्तारने ते करून दाखवलंय. ऑक्शनच्या दिवशी आमच्या बरोबर होता आणि खूप खुश होता आपल्या संघाची जेव्हा निवड झाली त्यावेळेला, आणि त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स सांगत होता की केपीएल मी गाजवणार आहे, आणि सुरुवात झाली आहे गाजवायला. अजून एक चांगला चेंडू होता परंतु त्याला मात्र लपेटलंय. लॉंगॉनला टार्गेट केले गेले 4 धावांसाठी. मुन्नाचा खरपूस समाचार, आणि मुन्नाला एवढंच सांगतायत स्वॅग से करेंगे सबका स्वागत. या वर्षीच्या सत्रामध्ये मुन्नाचं स्वागत मात्र अक्षरशः षटकार चौकारांच्या बरसातीने केलंय. अक्षरशः मी असं सांगेल की मुन्नाला विचार करण्यासाठी भाग पाडलंय. 33 या षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठून काढल्या गेल्यात. मुख्तार कुरेशी का या खेळाडूला या मैदानावरचा सर्वाधिक स्टायलिश खेळाडू म्हणलं जातं, सर्वाधिक टेक्निकल साऊंड फलंदाज म्हणलं जातं, याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालंय. 33 बघा स्कोअर कार्ड वरती प्रवीण सर टोटल 33 धावा आल्यात आणि या सर्व 33 धावा मुख्तारच्या बॅटिंगमधून आल्यात. 2 षटकांमध्ये श्रेयसच्या वाट्याला 3 चेंडू आले, ते 3ही चेंडू निर्धाव होते. मला तर असं वाटतंय की अभ्यास केला होता श्रेयसचा आणि पेपर आला मुख्तारचा, आणि हा पेपर थोडासा अवघड पडलाय. परंतु दिनेश मैदानाच्या आतमध्ये विकेट टेकिंग ॲबिलिटी आहे, विकेट टेकिंग भूमिका सातत्याने त्यांनी दर्शवली आहे, आणि या क्षमतेचा वापर ते करणार का. संघ अडचणीमध्ये जरूर आलाय. 108 धावांचा पाठलाग करायचा आहे, आणि हा पाठलाग करत असताना मात्र एक फ्लाइंग स्टार्ट स्कोअर कार्ड वरती जरूर पाहायला मिळाले. अद्याप देखील पल्ला मोठा आहे, परंतु ज्या गतीने पुढे सरसावतायत ही गती जर का अशीच राहिली तर मी असं सांगेन 6व्या षटकामध्ये ही मॅच फिनिश होईल याच्या शंका नाहीये. तर पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने मात्र आपण वळूयात. गोलंदाज मैदानाच्या आतवरती दिनेश आलेत आणि समोर असणार आहेत श्रेयस. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दैव बलवंत ठरते, नशिबाची साथ. शरीराचा चेंडू वेध घेतोय, कुठेतरी हाताला स्पर्श करतोय आणि चेंडू मात्र येतोय सरळ बॅक टू द कीपर. 4 धावांसाठी चौकार. बघा नशीब देखील त्यांना साथ देतं जे भूमिका दर्शवतात काहीतरी करून दाखवण्याची. फॉर्च्यून ब्रेव फर्स्ट. तुम्ही धाडसी बना, नशीब तुमच्या पक्षामध्ये असेल, आणि हेच मात्र धाडसीपणा दाखवला जातो सातत्याने श्रेयस कदमच्या माध्यमातून, आणि मात्र प्रयत्न यशस्वी होत नाहीत परंतु नशिबाची साथ जरूर पाहायला मिळते. चेंडू ते 4 धावांसाठी चौकार. चेंडू काढायचा आहे. आमच्या व्हॉलेंटियर्सला विनंती असेल की स्टेजच्या खालती एक बॉल गेलाय, तो आपण प्लीज काढायचा आहे. तर चला 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 प्लीज मॅचला स्टार्ट करायचे. बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये चित्तू. तर जरूर आपण पाहतो की आमच्या व्यासपीठावरती जयजी कुडाळकर साहेब देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आणि अगदी स्पर्धेच्या ओपनिंग पासून ते अगदी दुसरी मॅच इथे जवळजवळ सेकंड इनिंग मध्ये अर्धा हाफ कंप्लीट करते, आणि अद्याप देखील जय कुडाळकर साहेब व्यासपीठावरच्या आमच्या उपस्थित आहेत. हीच तर ओळख आहे मित्रांनो जय कुडाळकर साहेबांची. फक्त यायचं, ओपनिंग करायची, सेलिब्रेशन करायचं एवढंच नाही, तर अगदी शेवटपर्यंत थांबायचं. अडचणी काय आहेत का, चॅलेंजेस काय आहेत का, त्याचं निरसन करण्यासाठी मी व्यासपीठावरती आहेत, हेच मात्र युवकांना ठामपणे सांगतायत. आणि इथे मात्र आपण पाहतोय की श्रेयसच्या पट्ट्यामध्ये बॉल आलाय, आणि आता कदाचित ही रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आग ओकायला सुरुवात करणार का. एक आत्मविश्वासाने नटलेला हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. स्कोर मात्र जातोय 41. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, फाईनला टार्गेट करायचं होतं, चेंडू थांबणार नाहीये. फाईनच्या क्षेत्रामध्ये येतोय 4 धावांसाठी चौकार. बघा आज चेंडू अक्षरशः मुन्नाला शोधतोय की काय. मागच्या षटकामध्ये देखील चेंडू शोधत होता, आणि आता देखील बघा थोडीशी संधी निर्माण झाली होती. अवघड होता कॅच, नो डाऊट. प्रयत्न मुन्नाने चांगले केले, परंतु चेंडू मात्र हाताला स्पर्श देखील होत नाहीये. 4 धावांसाठी आलाय हा चौकार, आणि या बॅक टू बॅक चौकारामुळे स्कोर कार्ड खूप वेगाने पुढे जातोय, सरसावतोय आणि जाऊन थांबतोय मात्र
45च्या घरामध्ये 45 रन्स ऑन स्कोर कार्ड. हो हो हो, यावेळेस मात्र काय नजाकत, काय टायमिंग, काय शैली. चेंडू येते 4 धावांसाठी. बघा सर्वजण म्हणतात की फक्त आणि फक्त श्रेयस कदम म्हणलं तर ताकदीचे फटके, पॉवरफुल हिटिंग, परंतु या खेळाडूकडे थोडीशी शैली देखील आहे, या खेळाडूकडे थोडेसे कलात्मक फटके देखील आहेत आणि त्याचा नजराणा तो मात्र आज आपल्यासाठी जरूर दाखवणार आहे. लोअर फुटवर चेंडू होता. यावेळेस मात्र आपण बघा एखादी नर्तिका स्टेजवरती ज्या प्रकारे डान्सचे मूव्स दाखवते ना, त्याच प्रकारे इथे मात्र मूव्स दाखवलेत, ते म्हणजे फलंदाजीचे. चेंडू मात्र येतो 4 धावांसाठी. बॅक टू बॅक तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. बघा सुरुवात झाली आहे श्रेयस कदम नावाच्या वादळाला आणि या वादळाचे तडाखे मैदानाच्या चौफेर पाहायला मिळतात. सर्वाधिक फेवरेट फटका अर्थातच शॉर्ट ऑफ पूल तो मात्र दर्शवलाय सक्सेसफुल. चेंडू येतो सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. 55 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. तर नक्की श्रेयस कदम यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. लॉंगॉनच्या इथे एकनाथजी शिंदे साहेबांचा जो कटआउट लावलाय त्याच्या पाठीमागे जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग वरती जर का षटकार लगावला तर मात्र जय कुडाळकर साहेबांकडून एक पारितोषिक आलं. तर बघूयात श्रेयस या पारितोषिकाचा मानकरी होणार का. एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आणि तिथे जो कटआउट आहे त्याच्या पाठीमागे असलेली बिल्डिंग आणि त्या बिल्डिंग वरती जर का षटकार लगावला तर मात्र पारितोषिक. तर बघूयात इथे मात्र दिनेश महागडा पडलाय, भरपूर महागडा पडलाय. मागील 2 षटकांमध्ये अक्षरशः रूपडं बदललंय स्कोर कार्डचं. दिनेश शेवटचा चेंडू या षटकातला. मोठा फटका खेळायचा जरूर होता. इथे मात्र बॅटीची इनसाइड एज घेत चेंडू मात्र येतोय शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव जरूर पाहायला मिळेल. या सिंगलने मात्र स्कोर कार्ड वधारतंय. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 56च्या घरामध्ये. 3 षटकाचा झालाय खेळ समाप्त मित्रांनो. 56 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात बिना कोई नुकसान. निश्चित तौर से सभी खिलाड़ियों का और साथ ही साथ सभी दर्शक वर्ग का फिर एक मर्तबा केपीएल सीजन 10 में हम तहे दिल से स्वागत करते. सन्मान्य श्री जयजी कुडालकर साहब और साथ ही साथ वाईसीसी इमरान भाई और अनिल जी राठौड़ साहब का हम तहे दिल से धन्यवाद व्यक्त करना चाहेंगे. सपनों को पूरे करने वाली टूर्नामेंट खेल सकते हैं इसे दोस्तों. और सपनों को पूरे करने वाली ये टूर्नामेंट है दोस्तों. और साथ ही साथ इस हेलो 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 आणलेत का.
एक्स्ट्राच्या माध्यमातून एक रन जरूर ऍड होईल. 83 रन इथे मात्र स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. चांगली फटकेबाजी मैदानाच्या चौफेर आपल्याला पाहायला मिळाली. प्रेक्षकांना जे एंटरटेनमेंट हवंय ना मित्रांनो, ते एंटरटेनमेंट आज जरूर पाहायला मिळाले या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जी अपेक्षा दर्शवली होती अपेक्षापेक्षा भरपूर काही यावेळेस मात्र पाहायला मिळाले. लोवर फुलटॉस चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून 7 धावांसाठी बँग ऑन टार्गेट षटकार. मुख्तार 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 मात्र मैदानाच्या आतमध्ये मुक्त संचार करतोय आणि चेंडूंना मात्र सरळ भिरकावून लावतोय सीमारेषा पलीकडे. येणाऱ्या प्रत्येक चेंडू आणि त्या प्रत्येक चेंडूवरती मात्र षटकार चौकार या मोहर लावल्या जात आहेत. त्यामुळे मात्र हतबल झालाय. अक्षरशः बॉडी लँग्वेज पहा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची. कुणी नाखून खातंय, कुणी डोक्यावरती हात ठेवलाय, कुणी कमरेवरती हात ठेवलाय आणि अक्षरशः बॉडी लँग्वेज ही थोडीशी हल्ली आहे. आपला सर्वाधिक आवडता फटका अर्थात रिव्हर्स स्वीप खेळण्याचा मनसुबा. बघा लॉंग ऑफ, त्याच्यानंतर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, स्ट्रेट यासाठी ओळखला जातो मुख्तार. हे त्याचे फेवरेट झोन आहेत. म्हणजे यष्ट्याच्या उजव्या बाजूला फटकेबाजी करणं ही मुख्तारची स्पेशालिटी आहे आणि त्यातल्या त्यात रिव्हर्स अधिकाधिक तो चांगला खेळतो आणि तो रिव्हर्स आपल्याला पाहायला मिळणार का? प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू आवाकीच्या पलीकडचा होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा जरूर आलाय आणि स्कोर जाऊन थांबतोय 90च्या घरामध्ये. विदाउट एनी लॉस धावसंख्येचा पाठलाग केला जाणार का? पुल करायचा होता. चेंडू आवाक्याच्या मध्ये होता आणि आलाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. अजून एक षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने मुख्तार 46 धावसंख्येवरती जाऊन थांबतोय. यस, नक्कीच सर्वाधिक मोठी पार्टनरशिप KPL ची आजच्या दिवसामधली ही आहे, याच्यात कुठली शंका नाहीये. स्कोर जाऊन थांबतोय 96च्या घरामध्ये. अजून एक चांगला फटका यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून लावलाय 4 धावांसाठी आणि याच बरोबर अर्धशतक इथे मात्र मुख्तारचं कंप्लीट होतोय. दुसरा खेळाडू KPL सीझन 10 मधला ज्याने मात्र अर्धशतक कंप्लीट केलंय आणि रोहन साहेबांकडून मात्र मुख्तारसाठी आलंय ते म्हणजे 1000 पारितोषिक. बघा 44 वरती नॉन स्ट्रायकर एंड वरचा श्रेयस देखील आहे. स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहतो 100 झाल्यात, 8 अजून देखील पाहिजेत. श्रेयसचं देखील अर्धशतक पाहायला मिळणार का? 1000 रुपयांचा पारितोषिकाचा मानकरी मुख्तार झालाय. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करतायत आणि श्रेयसला मात्र स्ट्राईक वरती आणलं गेलंय. श्रेयसचं अर्धशतक होणार का? 44 वरती तो खेळतोय आणि सलग दुसऱ्यांदा हा विक्रम झालाय आजच्या दिवसामध्ये KPL मध्ये. पहिली मॅच खेळत असताना अर्धशतक कंप्लीट करणारे बॅक टू बॅक हे 2 खेळाडू आहेत. ते देखील चेसिंग करत असताना एक सुमित ढेकळे आणि एक म्हणजे मुख्तार. चेंडू हवेमध्ये खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आणि फलंदाज श्रेयस मात्र बाद झालाय. प्रेक्षकांना अपेक्षा होती श्रेयसचं अर्धशतक होतं की काय, परंतु क्षेत्ररक्षकाने टिपलेला हा झेल आणि श्रेयसचं मात्र आपण पाहतोय स्वप्नभंग झाले. परंतु श्रेयसने जी बॅटिंग केली अप्रतिम दर्जेदार. का श्रेयसला आज इथे बोलवलं गेलं होतं आणि श्रेयसची ओळख काय आहे आणि कशासाठी आहे हे मात्र श्रेयसनं पुन्हा एकदा दाखवली. मित्रांनो, श्रेयसची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या होण्यासाठी भाग कशाला पाडताय आम्हाला बोलायला? टाळ्या झाल्या पाहिजेत. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये रॉनी 92 जर्सी नंबर आणि मास्टर माइंड आहेत. तर बघूया तर रॉनी कशा प्रकारे धावा कंप्लीट करतायत. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय स्कोर मात्र जाऊन थांबलेला आहे 101च्या घरामध्ये. 8 धावा दूर असणार आहेत विजयापासून, तर 7 धावा दूर असणार आहेत विजयापासून. तर बघूया ही मॅच कशा प्रकारे जिंकली जाईल. तर बघा रोहन यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. फरदीन यांच्या विरुद्ध जर का षटकार लगावला तर सिद्धेश शिलेक यांच्याकडून 500 रुपये आणि त्याचबरोबर इम्रान भाई यांच्याकडून देखील 500 रुपये आलेला आहे. फलंदाज रॉनी यांच्यासाठी इम्पॅक्ट प्लेयर आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्टिंग 1000 रुपयाचा मानकरी ठरणार का? बघा मुख्तार देखील तेवढेच हुशार आहेत. त्यांना माहिती आहे की माझा इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आलाय, तर बघूयात माझा इम्पॅक्ट प्लेयर काम करेल का. षटकार लगावा आणि 1000 रुपयाचे मानकरी बना. तर चला रोहन 1000 रुपये एका बॉलसाठी.
तर फरदीन तुमच्या विरुद्ध असणार आहेत 1000 रुपये. यावेळेस मात्र लेग ब्रेक केला गेलाय. आपण पाहतो की अगदी समोरून चेंडूला लेग कट केला गेला. डॉट बॉलची इथे मात्र सांगता झाली. फरदीन देखील सांगतोय 1000 रुपये रोहन तुझ्या विरोधात आहे आणि हे 1000 रुपये घेणं तेवढं सोपं नसणार आहे. चेंडू आतमध्ये येतोय वेगाने. प्लीज चला चला थोडंसं स्पीडअप करायचंय प्लीज. बघा मैदानाच्या बाहेरून खेळाडूंनी काय बोलू नका. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय आणि या एक्स्ट्राने मात्र स्कोर कार्ड वधारतंय. 103च्या घरामध्ये मात्र जातंय. रोहन यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे मित्रांनो, ते म्हणजे तब्बल 1000 रुपयांचं. तर बघूयात हे 1000 रुपये मात्र आपल्या खिशामध्ये टाकतील का. दुपारच्या सत्रामध्ये आपण आलोय. भोजनाला सुरुवात झालेली आहे. अजून एक वाईट बॉल. वेळ थोडासा जास्त घेतला जातोय. अपेक्षा होती सामना लवकर संपतो की काय, परंतु अधिक अवधी इथे मात्र घेतला जातोय. अजून एक वाईट बॉल. सलग 3 वाईट बॉल येत आहेत आणि कदाचित फरदीन चाचपणी करते स्वतःच्या गोलंदाजीची. दोन बॉलचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 2 बॉल बाकी आहेत, माफ करा. स्कोर आपण पाहतोय 105 झालाय. 3 पाहिजेत अजून. 105 झालाय, 3 पाहिजेत. 2 बॉल बाकी आहेत. बॅटीची आउटसाइड एज मात्र येते. 1 रन जरूर घेतला जातोय. 106 रन स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. 2 पाहिजेत अजून. तर बघूयात मुख्तार मॅच कशी फिनिश करतील. 2 पाहिजेत. मुख्तार मॅच कशा प्रकारे कंप्लीट करतील हे पाहणं जोगं असेल. तर बघूयात मुख्तार नॉट आउट मॅच फिनिश करणार का. अभ्यास मात्र पुल केलाय. ऑन साइडला 1 रन वेगाने कंप्लीट केला गेलाय आणि 1 धावसंख्येवरती तिथे मात्र संतुष्टी ठेवली जाते. आणि याचबरोबर आपण पाहतो की स्कोर मात्र जाऊन थांबतोय 107. 1 धावेची आवश्यकता असेल. 12 बॉल शेष आहेत. तर चला स्पीडअप करा प्लीज, लवकर स्पीडअप करा, स्पीडअप करा. वेळ कमी आपल्याकडे. 40 मिनिटांचा टायमर प्रत्येक मॅचला लावला जाईल याची नोंद घ्यायची आपण प्रत्येक इनिंग साठी. आणि याचबरोबर मात्र मॅच फिनिश केली गेली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि जय साहेब प्लेअर ऑफ द मॅच द्यायचे. कोण देईल जाता का. तर विनंती असेल तर अनिल साहेबांना विनंती असेल की आपण यायचंय. अनिल साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभहस्त मुख्तार कुरेशी प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. तर यायचे मुख्तार, आपल्याला मात्र सन्मानित केलं जाईल प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन. चला लगेच मॅच चालू होणार आहे. पुढची मॅच लगेच चालू होणार आहे. तर प्लेअर ऑफ द मॅच मुख्तार कुरेशी ठरताय. तर यायचे मुख्तार आपण. तर मुख्तार आमच्या समेत जुडले गेलेत. तर हे पारितोषिक मात्र सन्मानित केले जाते अनिल साहेबांच्या शुभ हस्ते. आणि कॅमेरामॅनला थोडंसं विनंती करेन की इकडे फोकस करायचंय आपण. मुख्तार कुरेशी फोर्स ब्रँड, सर्वाधिक विश्वसनीय ब्रँड टेनिस क्रिकेट मधला
आणि त्याची एक ब्रँडेड कॅप आणि त्याचबरोबर एक ब्रँडेड टी शर्ट आणि सन्मान चिन्ह देऊन मात्र सन्मानित केलं जात आहे मुख्तार कुरेशी यांना, प्लेअर ऑफ द मॅच. तर मुख्तार यांच्याशी थोडंसं आपण संपर्क करूयात. मुख्तार, तुमच्यासाठी 1000 रुपये देखील आलेत. तर पहिलं तर कॉन्ग्रेचुलेशन मुख्तार, आपको कहना चाहूंगा पहला ही मैच था और पहले मैच में स्कोर को चेस करते वक्त 50 कंप्लीट हुए, क्या चल रहा था मन में? मन में यही चल रहा था कि विकेट पे रुके रहेंगे तो अच्छा रहेगा. श्रेयस भी एक साइड से फुल सपोर्ट हो रहा था मेरे को, कि उन्होंने बोला था कि मैं हूँ, टेंशन मत ले, तू तेरा खेल, बाकी मैं जो भी रन रहेगा स्कोर कर ही दूंगा. और बॉलर लोग भी अच्छा मतलब डिफेंड किया. पहले तीनों ने 50 रन हो गया, हम लोग कुछ ज़्यादा हो जाएगा, और बॉलर लोग ने भी कम बैक किया. वो 108 पे अच्छे पे रुका दिया, तो हम लोग को लगा अब चेस कर सकते हैं हम लोग. सबका यही कहना है कि आज क्या खा के आए थे? कुछ अलग प्लानिंग चल रहा था मन में? नहीं, कुछ प्लानिंग ऐसा नहीं था, सिर्फ फोकस वही था कि मैच जीतना है कैसा करके. खड़े रहेंगे तो इंशाल्लाह मैच जीत जाएंगे हम लोग. कांग्रेचुलेशन. और साथ ही साथ रोहन साहब की तरफ से आपको 1000 रुपए का इनाम आया है. तो ये थे हमारे मुख्तार कुरैशी, जो मात्र यहाँ पे बन चुके हैं प्लेयर ऑफ द मैच इस मैच के. कांग्रेचुलेशन उनको कहना चाहेंगे और मैच को शुरुआत करना है. चलिए दूसरे मैच को हम जल्द से जल्द शुरुआत करना चाहेंगे. अभि यांना काहीतरी बोलायचंय आणि त्याचबरोबर श्रेयस यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. श्रेयस, आपण यायचंय, तुमच्यासाठी एक 500 रुपयाचं पारितोषिक आले, प्लीज. श्रेयसने जी आतिषबाजी केली आहे ना आज, ही आतिषबाजी पाहून त्यांना मात्र सन्मानित केले जाते 500 रुपयाचं हे पारितोषिक देऊन. तर अभि साहेबांच्या शुभ हस्ते मात्र पारितोषिक इथे त्यांना दिलं जातं. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर चला मॅचला करूयात सुरुवात. येणारी पुढची मॅच बिग फाईट, दोनही संघ ज्यांनी मात्र एक एक सामना जिंकलाय. एकीकडे आपण पाहणार आहोत सिद्धेश इलक, सुमित ढेकळे आणि त्याचबरोबर किशन देवेंद्र यांचा विशाल 11 संघ, आणि दुसरीकडे मात्र आपण पाहणार आहोत ज्यांनी आत्ताच मॅच जिंकली, अर्थातच अभि 11 कुर्ला स्पार्टन.